नंतर आणखी एक चुकीची कल्पना आहे, ती म्हणजे मरणामध्ये आपला शरीर जे आहे, या शरीराबरोबरचं आपलं नातं सदा सर्व काळसाठी संपुष्टात आलेलं आहे. वी आर फिनिश्ड विथ द बॉडी फॉर एव्हर. पुन्हा मग शरीराबद्दल तुम्ही बोलू नका. एकदा व्यक्ती मेली म्हणजे ती मरून गेलेली आहे, तिचं शरीर मातीला माती झालेलं आहे. फक्त आत्मा जो आहे त्या व्यक्तीचा तो सदा सर्व काळसाठी अशा रीतीने राहील कुठंतरी, असा त्यांचा विचार आहे मोघम रीतीने. परंतु बायबल आपल्याला सांगतं की व्यक्ती मरणामध्ये तिचा आत्मा तिच्यापासून गेल्यानंतर पुन्हा एक दिवस प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे, देवाच्या सार्वभौमत्वामुळे आणि अधिकारामुळं आपल्याला वचनामध्ये अभिवचन दिलेलं आहे की शरीराचा आणि आत्म्याचा पुन्हा ते एक होतील, पुन्हा शरीर प्राप्त होणार आहे. म्हणून सदा सर्व काळासाठी फक्त आत्म्यामध्ये असणं ह्याला शास्त्रामध्ये सार्वकालिक जीवन म्हटलेलं नाही किंवा मरणानंतरच्या जीवनासाठी त्याला स्थान नाही. परंतु एक दिवस येणार आहे की त्यावेळेला आपल्याला एक गौरवी पुनरुत्थित शरीर प्रभू आपल्याला देणार आहे.